नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये। कोल्हापुरातील अनेक ठिकाणी अजूनही दुर्गम भागामध्ये धनगरवाड्या आहेत आणि आज धनगरवाड्यांच्या वाड्या वस्त्यांवरती अनेक लहान मुलं आहेत ज्यांना आज शिक्षणाची गरज आहे। मात्र शिक्षणासाठी शाळा आहेत ज्या धनगरवाड्यावरती नाहीये। जर शाळा असली तर ती 4थी पर्यंत किंवा 8वी पर्यंत किंवा 9वी पर्यंत अशी शाळा, मात्र ही शाळा नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागतं आणि त्यांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं याच विषयी आपण या स्पेशल रिपोर्ट मध्ये जाणून घेणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा हे तालुके निसर्ग संपन्न असून दुर्गम, डोंगराळ आणि धनगर वाड्या वस्त्यात विखुरलेले आहेत। या वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी अजूनही पक्के रस्ते नाहीत। प्राथमिक सोयी सुविधांपासून आजही धनगरवाडे वंचित आहेत। त्यामुळेच येथील स्थानिकांना विविध समस्यांना दररोज तोंड द्यावं लागतं। याच डोंगराळ भागात अनेक हुशार विद्यार्थी आहेत जे शिक्षणासाठी पायपीट करत शाळेत जातात, परंतु या शाळा मर्यादित इयत्तांपर्यंत असल्यानं धनगर वाड्यांपासून लांब असणाऱ्या शाळेत मुलांना पायपीट करत जावं लागतं, नाहीतर अर्ध्यातच शिक्षण सोडावं लागतं। मुलींची लवकर लग्न केली जातात तर दुसरीकडे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळेच धनगर वाड्यावरच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनतोय। हे धनगर वाडे डोंगराळ भागात असल्यानं वन्यजीवांचीही इथं भीती आहे। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा घरीही थांबावं लागतं। या सगळ्या प्रश्नांवर तोडगा म्हणून शाहूवाडी, पन्हाळ्याच्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना अखंडित शिक्षणासाठी वारणा विभाग शिक्षण समूहाने उमंग उपक्रम हाती घेतलाय, ज्याचा प्रारंभ सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात आला। धनगर वाड्यावरील विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय हे आधी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ते पाऊस जोरात आहे, आम्हाला गाडी नसती म्हणून आम्ही चालत येतो। आम्हाला हिंदी मराठी येते। आमची शाळा लांब आहे, आम्ही चालत जातो आणि आम्हाला लय अभ्यास येतो। आम्ही मराठी आणि इंग्रजी करतो। आमच्या इथं लय पाऊस असतो, आम्हाला मोठी शाळा लागते। आम्हाला गाडी नसती म्हणून आम्ही चालत जातो। कोतोली धनगरवाडा येथील शाळा ही 9वी पर्यंत असल्यानं पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात जावं लागतं। ती शाळा घरापासून लांब, त्यात वाहनांची कमतरता, त्यामुळे अनेक वेळा मुलांना चालत जावं लागतं, नाहीतर घरी परतावं लागतं। इथे मी 1ली ते 8वी पण इथे शिकलो। नंतर बाहेर 9वी 10वीला आम्ही इथे गेलो। आता 10वीला गेलोय। मग कुसाळवाडा आहे तिथं 4थी पर्यंत शाळा आहे। ती इथं 5वी ते 8वी पर्यंत शाळा येतात। इकडं आवतवाडा आहे, इथं ती पण 4थी पर्यंत शाळा आहे, ती पण इथं 8वीला येतात। मग बाहेर गेलो, मग रस्त्याने जाताना विजा ते येतात। पाऊस जास्त झाल्यानं शाळा एक दिवस राहते आपण। पाऊस जास्त झाल्यानं मग विजा ते होतात, वारे बिरे जास्त आले, छत्री मूर्ती आहे। मग गाडी आली ना, मग आम्ही चालत जातो। या शाळा 5-6 किलोमीटर लांब आहे। मोठं डॉक्टर आहे। डॉक्टर होणं शक्य आहे का इथल्या गावातल्या मुलांना? गावातल्या मुलांना नाही, अजून शक्य नाही हो। सोयी नाहीत ना त्याच्यामध्ये। काय काय सोयी नाहीये तिथे? सोयी नाही, इथे शाळा पाहिजे। 9वी 10वी केली तर शासनाने केली पाहिजे 9वी 10वी, आणि अशा सोयी काय काय केल्या पाहिजे। आई बाबा काय करतात? आई बाबा शेती करतात। होय, ते जरा 6 वाजून आम्हाला जरा वेळ जाते, ती पण काळजी करतात। वाट्याने बिबट्या बिबटे असतात, घरी काळजी करतात। शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या काळजीनं येथील पालक चिंतेत असतात, कारण गाड्या वेळेवर येत नाहीत, मुसळधार पडणारा पाऊस, तसंच वन्य प्राण्यांची भीती, यामुळे विद्यार्थी शाळेतून घरी येईपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो। ती आपली 9वी पर्यंत शाळा म्हणजे मुलांचं खाली जायला परिस्थिती मोठी होती। म्हणल्यानंतर आपली इथं शाळा असते, ठीक चांगलं होतं। पर पाऊस पाणी जास्त आहे, तिकडे भरपूर आहे। इथं आपली शाळा असली तर चांगलं मुलांची सोयी चांगली इथं होईल। गाडी गोळी बिली लवकर येत नाही, मुलांचं लय हाल होते। भिजत चिंबत, थंडी वाऱ्यात नाही, हवा मोठी, असं होतंय बाई मुलं। असं होतंय, मग काय आता दुसरं काय आहे तेव्हा? शाळा मोठी व्हायला पाहिजे। हो, शाळा मोठी व्हायला पाहिजे 10वीची। याच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षणासाठी वारणा शिक्षण समूहानं उमंग उपक्रम हाती घेतलाय। आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून उमंग हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। वारणा विभाग शिक्षण समूहाच्या स्वनिधीतून प्रशासकीय, शैक्षणिक खर्च, शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाणार आहे।
माळेवाडी, कासारवाडी, सावर्डी, कुंभवडे, मठ गजापूर, कोतोली धनगरवाडा या ठिकाणी ईशानी कोरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाविषयी अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर ज्या ज्या ठिकाणी आपण शाळा सुरू केली आहे तिथं 8वी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि जास्तीत जास्त याचं नुकसान मुलींना व्हायचं, कारण की 8वी नंतर त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्ही बंद केलं जायचं आणि त्यांचं लग्न केलं जायचं लवकरात लवकर. तर खरं तर माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर हे 1 वर्षापासून झटत होते की आपण काय करू शकतो, आणि ह्या वर्षी फायनली आपण 9वीचा वर्ग चालू केलेला आहे. आणि त्यांचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे, कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक मुलगी त्यांची लेक आहे हे ते समजतात, आणि म्हणून खरं तर आपण हे चालू केलेलं आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले तर त्यांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे. घराजवळ असणारी शाळा, त्यामुळे पालकही आपल्या मुलांना निश्चिंत होऊन शाळेत पाठवू शकतात. असा हा उमंग उपक्रम कोल्हापुरात सुरू झाला असून शिक्षणापासून वंचित राहणारे विद्यार्थी आपल्या स्वप्नांना साकार करू शकणार आहेत. दुर्गम भागात असणारे धनगरवाडे आणि त्याचबरोबर तिन्ही ऋतूंचा होणारा हा प्रभाव आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि त्याचबरोबर शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच वारणा शिक्षण समूहाने हा उत्तम असा उपक्रम राबवलाय, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे आणि त्यांचं पुढील शिक्षण देखील सुकर होणार आहे. असा हा कोल्हापुरातील उपक्रम आहे. या उपक्रमाविषयी तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याचबरोबर मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळ.